ओ ओम नमः शिवाय. खूप छान, अप्रतिम, सुंदर. महाराजांनी जे काही सांगितलं ते पुढच्या सेशनमध्ये सांगेल. नवीन याची महाराजांनी चाहूल दिली की तुम्हाला नेमकं काय काम करायचं आहे याचा खुलासा मी आपल्याला केला आहे की स्पायनल कॉर्डवर. तर हे जे दादांना 7 सूर मिळाले, 7 चक्रांबद्दल त्यांनी जोडले, हे खरंच अद्भुत आहे सगळं. आणि देणारे आपले महाराज आहेत, हे दादाही म्हणतात आणि मीही म्हणते. आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. नवीन दिवसाची सुरुवात नवीन अध्यायाने करूया. आणि या अध्यायात त्या महाराजांनी खूप काही सांगितलेलं आहे. मास्टर्स, या आधीही मी आपल्याला बोलले होते की आपली जी ऊर्जा असते ती ऊर्जा कशी कमी होते. तर एखाद्या पाण्याचा एक पिंप आहे आणि त्या पिंपाला जर खालून एखादं छिद्र असेल, पिंप काठोकाठ भरलेलं असतं, पण त्या छिद्रातून पाणी निघून जातं, पाझरून जातं, वाहून जातं. तर असं असेल, मग ते मडकं असू दे पाझरायला किंवा एखादा पिंप असू दे. तर हे पाणी जेव्हा चाललं जातं आपल्याला पताही लागत नाही की आपल्यातली ऊर्जा कमी कमी होत जाते. असंच उदाहरण मास्टर्स महाराजांनी दिलंय अहंकाराबद्दल. जर आपल्यात अहंकार असेल तर ती ऊर्जा आपल्या शरीरातली जी आहे ती आपली ऊर्जा या अहंकारातून निघून जाते आणि नंतर होतात ते काही ना काही रोग, काही ना काही व्याधी. याच्यावर कसं काम करायचं हे महाराजांनी खूप व्यवस्थित चॅनलिंगच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. महाराज आधी काय म्हणतात, तर अहंकार कसा आहे, तर हा एक तरंग आहे. हा तरंग आहे आणि हा तरंग आपल्याला भासतो, समजतो की हा माझ्यात आहे. पण आपण त्याला हळूहळू जवळ करतो, आपल्याला तो हवा हवासा वाटतो. या जर अहंकाराचा त्याग केला तर आपल्याला जास्त हलकेपण वाटतं. आपल्याला असं मोराच्या पिसासारखं आपण स्वतःला भासायला आपल्याला भास होतो. महाराज म्हणतात आहे की ही कशी ओळख हवी, तर ही चेतनेची ओळख स्वतःची जेव्हा आपण करून देतो तेव्हा आपल्याला परमेश्वर परमात्मा गवसतो. आता चेतनेची जेव्हा आपली ओळख होते तेव्हा आपण कुठे विलीन होतो, तर ते ब्रह्मांडात विलीन होतो. आपला जेव्हा जन्म होतो, आपला जन्म झाल्यावर आपल्याला एक नाव मिळतं आणि मग त्या नावाने आपल्याला सगळेजण बोलतात, संवाद साधतात, हाका मारतात. कनेक्टिव्हिटी कधी सुरू होते, त्या नावानी सुरू होते. आणि मग हळूहळू ते तान्हं बाळ बघा, त्याला जर आईने रागवलं, रागारागाने ठेवलं, कुठेतरी तिचं बिनसलेलं असतं, ती ते लेकराला रागाने ठेवते, ते लेकरू रडायला लागतं, कारण त्याला कळतं की हिनं मला रागाने स्पर्श केलाय. लेकराला जेव्हा जवळ घेते तेव्हा त्याला बरं वाटतं, त्याचं मन सुखावतं. आता या सगळ्या गोष्टी कशाशी संबंधित आहे, तर एकदा आपल्याला नाव मिळालं
की हळूहळू आपल्यातला अहंकार वाढायला लागतो. इतका तो सूक्ष्म स्वरूपात असतो, पण हळूहळू त्याचं जे रूप आहे ते पूर्णपणे बदलतं. आपण समाजाशी जोडले जातो आणि नंतर मग समाज काय म्हणतं, समाज असं म्हणतो, ती तशी म्हणते, तो तसा म्हणतो. घरातल्या मंडळींपासून समाजापर्यंत आपण एका ऑर्गनायझेशनमध्ये, ऑर्गनायझेशन म्हणजे जेव्हा चार व्यक्ती एकत्र येतात एका विशिष्ट उद्दिष्टासाठी काम करतात, त्याला आपण म्हणतो ऑर्गनायझेशन, संघटना, समाज. तुम्ही कुठलंही नाव द्या. समाज म्हणजे चार लोकांमध्ये आपण राहतो. आता समाजातील कुठली व्यक्ती आपल्याला दुखावते, कुठली त्रास देते, मला अमकीनी असे ताशेरे ओढले, तमकीनी तसं बोललं, आणि मग आपण आपला आनंद हरवून बसतो. मास्टर्स इतकं सूक्ष्म रूपात महाराजांनी जे ज्ञान आपल्याला दिलं आहे ते अहंकार ते आत्मज्ञान या दोन शब्दातून दिसतं. आता समुद्रात अनेक लाटा असतात. या लाटा वाहत येतात. ही लाट जेव्हा स्वतःचं अस्तित्व म्हणते की हे माझं अस्तित्व आहे, मी वेगळी आहे या समुद्रापासून, मला स्वतःचं अस्तित्व आहे, हा विचार त्या लाटेचा जेव्हा होतो तेव्हा तो अहंकार असतो. ही लाट जेव्हा समुद्रात मिसळते तेव्हा ते आत्मज्ञान असतं. हाच बोध बाबांनी आपल्याला इथे करून दिलेला आहे की जेव्हा आपण म्हणतो मी आहे, मी आहे, मी आहे, तेव्हा तो अहंकार असतो. पण जेव्हा मी ईश्वर स्वरूप आहे, मी ईश्वरात पूर्णपणे माझ्या गुरुत मिसळलेली आहे, तर हे आत्मज्ञान आहे. म्हणजे किती सुंदर सोप्या शब्दात बिटवीन द लाईन्स महाराज देतात की कुठेच हा अर्थ आपल्याला कुठल्याच व्हिडिओमध्ये दिलेला नाही, तो महाराजांनी किती सोप्या शब्दात दिलेला आहे. आता मी आणि माझा जो ईश्वर वेगळाच नाहीये, तो माझ्यातच आहे. समर्थांनी आपल्याला दासबोधात हेच मार्गदर्शन केलं आहे. तो भाग, त्या भागाला मी आता स्पर्श करत नाही, पण मी आणि ईश्वराचं रूप जेव्हा एकत्र होतं तेव्हा जसं लाटेचं आणि समुद्राचं मी आपल्याला उदाहरण दिलं, तो माझ्यापासून वेगळा नाहीच आहे. त्याला मी वेगळं काय पूजू, त्याची वेगळी काय आरती करू, त्याला वेगळा काय कापू लावू आणि वेगळा काय नैवेद्य दाखवू, जेव्हा तो माझ्यातच आहे. या कणाकणात तो आहे, या चराचरात तो आहे, प्रत्येकात तो आहे. मग जो व्यक्ती मला बोलतो आहे त्या व्यक्तीत पण तोच आहे, तर तो परमेश्वरच मला बोलतोय. तो काहीतरी मला वाट दाखवतोय, माझ्यातल्या अहंकाराला तो कुठेतरी ठेच पोचवतोय की तू दुखतेस का, तुला राग येतोय का, तुला वाईट वाटतंय का. मग तो जर परमेश्वर आहे तर मला माझी आता ही तयारी महाराज करून घेतात आहे आपल्या सगळ्यांची की तू आता तो बोलणार आहे परमेश्वर आहे ना, मग त्याला स्वीकार ना. कसं तुला स्वीकारता येईल. तुकाराम महाराजांची पत्नी रोज त्यांना रागवायची, रोज चिडायची, पण महाराजांवर काही परिणामच झाला नाही. आपण ते तुकाराम महाराज नाही, आपण ते समर्थ रामदास नाही, आपण ज्ञानेश्वर माऊलीही नाही, पण आपण माणूस आहोत. आपल्याला महाराज शिकवतात का हे आपला हात धरून बालवाडीत जसं आपली आई नेते आणि आपल्याला बसवते, आपल्याला आपल्या मुलांना, हे आपण सगळं बघितले ना, आपणही हे शिकलो आहोत, आपण आपल्या मुलांनाही शिकवलेलं आहे. तर तसंच महाराज आपल्याला एक एक स्टेप पुढे पुढे नेतात आहे आणि अहंकाराची लक्षणं त्यांनी दिली आहे, ते तर अतिशय खास आहेत. महाराज सांगतात आहे की तक्रार करणं, आपण सतत तक्रार करतो. आज काय पाणीच नाही, आज काय वीजच नाही, आज काय अमुकच नाही, माझं नेटच चालत नाही. ही तक्रार पहिलं लक्षण त्यांनी दिलंय. तक्रार करणं म्हणजे पण अहंकार आहे आपल्यात, हे आपण दाखवून देतो. कारण इथे आपण त्या गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड दाखवत नाही, धन्यवाद त्या गोष्टीला देत नाही. पाणी नाही किंवा वीज नाही या गोष्टी आपण बोलतो, किंवा माझा नवरा माझ्याकडे लक्षच देत नाही. पण अरे, माझ्याकडे कोण कोण लक्ष देत आहे, माझ्यावर कोण कोण प्रेम करत आहे. आपल्या घरात जेव्हा पाणी असतं तेव्हा किती आपण सुख अनुभवतो, किती आनंद अनुभवतो. ती भावना आपल्यातच नसते. फक्त नाही तेवढा आपण पाढा गिरवत असतो. माझी तब्येत बरी नाही, तब्येत बरी नाही, तब्येत बरी नाही, सारखी तक्रार. पण तब्येत चांगली पण आहे माझी, असं आपण का म्हणत नाही. म्हणजे महाराजांनी एकेका मुद्द्याचा जर विवेचन करत बसले तर खूप वेळ लागेल, म्हणून मी फक्त त्याला स्पर्श करते. मास्टर्स कृपा करून थोडी घाई करते.
दुसरं महाराजांनी उदाहरण दिलंय अहंकाराचं, की उदास होणं, सारखी नाराजी, सतत नाराजी. तर हे लक्षण दाखवतं. बघा तुम्ही, काहींचे चेहरे इतके नाराज असतात की सगळ्या दुनियेचं दुःख त्यांना आहे. सतत दुःख दुःख दुःख. तुम्ही जे कुरवाळाल ते मिळेल, इथे महाराज तुम्हाला सांगतात आहे. तिसरा तिसरा तोच मुद्दा की दुःख. आता उदासी आणि दुःख याच्यात थोडासा महाराजांनी फरक केलाय, की काही मंडळी उदास राहणं पसंत करतात आणि काही मंडळी दुःख कवटाळणं पसंत करतात. तर मला जर दुःख दुःख मी जर पाढा गिरवला तर ब्रह्मांड म्हणेल तथास्तु, तुला तेच मिळव. चौथा, स्वतःला बरोबर समजणं. आय एम ऑलवेज राईट. मी बरोबरच आहे, माझ्यात कोणी दोष शोधूच नका. जेव्हा आपण म्हणतो, हा अहंकारच झाला. स्वतः आपण सत्य बोलतोय, म्हणजे मीच एक राजा हरिश्चंद्र आहे या भूमिकेत जेव्हा आपण वागतो, तेव्हा तोही अहंकार झाला. आपण सत्यता असत्याशी त्याचा संबंध जोडतो. त्याच्यानंतर सामूहिक अहंकार. इथे आमच्या घराण्यात असं होतच नाही, आमच्या कुटुंबात हे असंच आहे, आमच्या जातीत असं आहे, आमच्या धर्मात असं आहे. जेव्हा आपण त्या विशिष्ट संघटनेशी, विशिष्ट समूहाशी, विशिष्ट जातीशी, विशिष्ट व्यक्तींशी आपण स्वतःला जोडतो आणि आपण स्वतःशी तसा संवाद करतो, तोही अहंकार आहे. नंतर विरोध. घराघरात हे एक डायलॉग असतो की ब्रुग अमकी तमकीचं डोकं जसं ब्रुगबांडचं खोकं. म्हणजे फक्त ही अक्कल आहे, ही डोकं आहे, माझ्याजवळ आहे, डॅश डॅश डॅश, नावं बदलतील इथे. हा पुरुष चा जो अहंकार आहे किंवा स्त्रीचा जो अहंकार आहे, की तुम्हाला काय डोकंच नाही हो, अक्कल फक्त माझ्याजवळ आहे. या पद्धतीने जेव्हा संवाद होतो, तेव्हा मास्टर्स, इथे मी आपल्याला हे सांगितलं की विरोध, प्रत्येक गोष्टीला विरोध. नंतरच एक पॉइंट दिलाय की मास्क लावणं. आपण एक मास्क प्रत्येक जण एक लावत असतो, एक नाटक करत असतो. नाटक हा शब्द जास्त मला संयुक्तिक वाटतो, की मी जे नाही ते मी दाखवते जगाला, की मी शांत नाही आहे पण मी दाखवते मी किती शांत आहे, मी किती चांगली आहे. मग मला राग येतो हे मी दाखवत नाही जगाला. म्हणजेच दुटप्पी वागणं इथे आपण करत असतो. हे मी फॉर एक्झाम्पल आपल्याला देते आहे. आपण आपल्या सगळ्यांमध्ये हा गुण असतो. आपण वेगळं जगाला दाखवतो आणि आपण वेगळं असतो. कुठे ना कुठे आता ध्यानाच्या मार्गात आल्यावर आपल्यात मात्र आमूलाग्र बदल होतो, हेही मी आपल्याला अतिशय नम्रपणाने सांगते. नंतर अंतहीन इच्छा, की इच्छा संपतच नाही, अनएंडिंग. इच्छा आपल्या पूर्ण झाल्यात का हो? आपल्याजवळ भरपूर साड्या आहेत, ड्रेसेस आहेत, पण तरी वाटतं आता नवरात्र येणार ना, माझ्याजवळ नवीन साडी हवी, नवीन ड्रेस हवा. अगदी साड्या अशा अंगावर पडतात, इतक्या साड्या आहेत, इतके ड्रेसेस आहेत, पण आपल्या इच्छा अजूनही त्या साडीच्या, त्या कपड्याच्या आहे. आपल्यात विनोबा कधी जागे होतील, हा एक प्रश्न. आपण आपण विनोबांवर बरेच सेशन्स घेतलेत, की विनोबांच्या किती गरजा होत्या. एक ताट, वाटी, पेला, इतकंच त्यांच्याजवळ भांडी होती. तुम्ही जाऊन बघा, तिथे आता एकही सामान विनोबांचं तुम्हाला दिसणार नाही, कारण ते सगळ्यांनी आश्रमाने दान केलेलं आहे. ज्यांना ज्यांना जे हवं होतं त्यांना त्यांना त्या गोष्टी देण्यात आल्या होत्या त्यांच्या संस्थांशी संबंधित. हा, तर अंतहीन इच्छा आपल्या आहेत. आपल्या घरात भांडी कुंडी पण बघा किती आहेत, सगळ्या माळ्यावर आपला माळा सजतोय. पण आता हे जे अनवॉन्टेड आहे ना गोष्टी, या पितृपक्षातच तुम्ही बाहेर काढा आणि मोकळा श्वास घ्या. जे कपडे नको आहेत, जे भांडी नको आहेत, ते गरजवंतांना द्या आणि तुम्हाला जाणवेल की तुमच्या घरातले प्रॉब्लेम्स हळूहळू दूर होतात आहे, ब्लॉकेजेस दूर होतात आहे. हा अनुभव घेऊन बघा मास्टर्स, मी नेहमी घेत असते, आपणही घ्या. प्रसिद्धी, मला प्रसिद्धी हवी आहे. मग या प्रसिद्धीच्या मागे आपण लागतो. मला चार लोकांनी ओळखायला हवं, मला दाद द्यायला हवी, मला चांगलं म्हणायला हवं, वावा म्हणायला हवं. याच्यातूनही अहंकार स्पर्श करतो. वर्तमान क्षणाला विरोध. अनेक व्यक्ती आहेत की ज्या वर्तमान क्षणाला विरोध करतात. आपलं मूल कुठल्या तरी महत्वाच्या कामासाठी जात आहे आणि आपण आपल्या मनात इच्छा करतोय की बाबा रे, तू जातो, पडशील बरं, सांभाळून जा. पहिला शब्द काय तो, तू पडशील बरं. म्हणजे आपण त्याला आशीर्वाद देतोय का की तू पडशील बरं, म्हणजे तू पड. हा आशीर्वाद चुकून का होईना आपल्या तोंडातून शब्द जातोय. मास्टर्स, आपल्या
तोंडातून जो शब्द जातोय तो प्रत्येक शब्द खूप महत्वाचा आहे. आपलं मूल जेव्हा बाहेर जातंय त्याला यशस्वी भव म्हणा, त्याला आशीर्वाद द्या. असं त्याच्या मनात भीती आपण निर्माण करू नका. हा एक अहंकाराचाच भाग आहे. त्याच्यानंतर हा मी आपल्याला सांगितलं वर्तमान क्षणाला विरोध. फॉर एक्झाम्पल दिलं एकटेपणा. काही लोकांना खूप एकटेपणा आलाय. तुम्ही कबूल करा, सध्या इतका एकटेपणा आलाय की माझं कसं होईल, बरोबर ना? माझं कोण बघेल? मागची पिढी खूप आनंदात जगली, आपल्या आईची किंवा जगते आहे, की त्यांना निदान पुढचा असं वाटतं की माझा मुलगा मुलगी माझे करणार आहे. पण आपल्या पिढीची तर अवस्था अशी आहे की कोणाची मुलं अमेरिकेत शिकतात, कोणाची मुलं आणखीन दुसरीकडे शिकतात आहे, आपण आणखीन तिसरीकडे आहोत. तर माझं करायला कोण आहे, ही एक भावना. आणि मुलांचे इतकं स्वतःच करिअर आणि स्वतः ते इतके व्यस्त झाले आहेत की माझ्याकडे लक्ष द्यायलाच कोणी नाहीये. आपली पिढी अशी होती की आपण आपल्या सासूबाईंशी ना जुळवून घेतलं, पण ही पिढी जी आहे, ही पिढी आपल्यालाच त्यांच्याशी जुळवून घेण्याची आहे. मग अपेक्षा कोणाकडून करायची? तो एकटेपणा, माझं कोण, हा एकटेपणा पण आपल्याला अहंकाराकडे नेतो. तेव्हा या जर भावना असतील तर या कृपा करून आपल्याला आज ड्रॉप करायचे. माझ्याजवळ जर माझा परमेश्वर आहे, तो आणि जर मी वेगळंच नाहीये, तर काळजी घेणारा माझा परमेश्वर आहे. वाय शुड आय वरी? नंतर मंजुरी मिळवणे. आपण एखादी गोष्ट बोलतो आणि आपल्याला प्रत्येक वेळेला वाटतं की मला या गोष्टीला अप्रिसिएशन करायला पाहिजे, लोकांनी मंजुरी द्यायला पाहिजे, आणि नाही दिली तर मग मात्र मी चिडते, मला राग येतो. म्हणजे मंजुरी मिळवणे ही जर आपली अपेक्षा असेल तर ती सुद्धा अहंकाराशी जोडलेली आहे. नंतर धमकी देणं, तू येणार नाही तर मी तुझे पैसे काटेन. कळत नकळत जर घरातल्या बिचाऱ्या काम करणाऱ्या बाईला तिने 2 सुट्ट्याच्या ऐवजी 4-5 सुट्ट्या घेतल्या आणि तिला जर आपण धमकी दिली, काय वाटेल हो तिला? एक एक पैसा तिच्यासाठी किती मोलाचा आहे, किती महत्वाचा आहे. हॉटेलमध्ये जातो, रेस्टॉरंटमध्ये जातो, हजारो रुपयाचं बिल आपण मोठ्या आनंदात देतो, पण आपल्या घरी काम करणाऱ्या ज्या ताई असतात त्यांच्यासाठी एक एक सुट्टी, एक एक हे. अरे थोडेसे भांडे जास्त पडले, घासून घ्या ना. कशाला त्या बिचारीवर एवढा मोठा ते टोपलं टाकायचं तिच्याकडे आणि तिच्या जीवावर बघायचं? तिची सुट्टी आहे म्हणून पैसे काटायचे. आता हे असे चिंधी कारभार जो आहे तो बिलकुल ड्रॉप इट. धमकी देणं, मुलांना असो, आणखीन घरातल्या व्यक्तींना असो, तू हे केलं नाही तर मी ते करीन. या धमक्या कळत नकळत आपण देतो. हे सुद्धा अहंकाराचा भाग आहे. हे जवळजवळ 14 गोष्टी आहेत की ज्याच्यातून आपला अहंकार आपण प्रगट करत असतो. साक्षी बनना याने स्वतंत्र होना, असं बुद्ध म्हणतात. इथे आपल्याला साक्षी या नजरेतून म्हणजे त्रयस्थाच्या नजरेतून बघायचं आहे. आणि अहंकार आलाय ते कसं चेक करायचं? तर विनोबांची पद्धत, की अहंकार आलाय का, श्वास घ्या, श्वास सोडा. अहंकार गेलाय, मग या गोष्टीसाठी मला अहंकार आलाय का? माझ्यातला बुद्धही मला जागृत करायचंय, माझ्यातले विनोबाजी जागृत करायचे आणि त्या अहंकाराला हळूच बाहेर काढायचंय. लावजू म्हणतात, तुम मुझे हरा न पाओगे क्योंकि मुझे तुमसे जीतने की चाह ही नहीं है. अरे मला ह्या गोष्टी आपल्या जोडीदाराच्या बाबतीत असू दे, आपल्या घरातल्या व्यक्तीच्या बाबतीत असू दे, जे कोणी वाद घालताय, तर मला तुला हरवायचंच नाहीये ना. माझी जर तुझ्याशी स्पर्धाच नाहीये तर मी वाय. बुद्धांनी हेही सांगितलंय की अहंकार कसा असावा, तर ढिल्या कपड्यांसारखा. तो चिपकणारच नाही आपल्या शरीराला. असा इतकं आपल्याला कळतं हे ढिलं कापड आहे, काढून टाकायचंय आपल्याला. तसा अहंकार. नंतर जेव्हा आपण अहंकाराला विसरतो, खूप जास्त ह्याच्यात थोडा स्पर्श करून मलाही आज जाणवतंय की मी फक्त स्पर्श करते, कारण एकेका मुद्द्यावर बोलत गेली तर बराच वेळ लागेल. एक आज आपण प्रयोग करून बघू सगळेजण. मला फक्त अंगठे दाखवा की तुम्ही तयार आहात. प्रयोग ऐकून घ्या आणि मग सांगा हवं तर, की खूप दिवसांपासून आपल्यातला अहंकार आपल्याला कसा चेक करायचा आहे. तर एखादी व्यक्ती आपल्या फोनची वाट बघते, एखादी मैत्रीण असेल, मित्र असेल, एखादा नातलग असेल, कुठल्याशा तरी गोष्टीने तो दुखावलेला आहे, आपली वाट बघतो आहे आणि आपल्यालाही असं वाटतं की याच्याशी बोलायला पाहिजे, पण आपण म्हणतो की यांनीच मला पहिल्यांदा फोन केला तर मी बोलेन. तर असंच एखादं नातं दुरावलं असेल, मग ते आई मुलीचं असू शकतं, सासू सुनेचं असू शकतं,
आणखीन एखाद्या मित्राचं, मैत्रिणीचं, कुणाचंही असू शकतं. तर त्या व्यक्तीला आपण आज फोन करूया. तू कशी आहेस? कसं आहेस? मला तुझी आठवण येते. माझ्याकडून जर काही चुकलं असेल, तर मला कृपा करून क्षमा कर. गैरसमज झाले आहेत. पण आपण विसरायचा प्रयत्न करूया ना? बोलून बघूया. कसं वाटतं? जर चांगला रिस्पॉन्स मिळाला तरी ठीक, नाही मिळाला तरी ठीक. त्याच्यात परमेश्वर आहे. महाराजांनी तर आपल्याला सांगितलंय. महाराज आता ह्याच्यात म्हणतात, पहिल्या ओवीत म्हणतात, महाराजांचे स्मरून चरण, शरीराचा प्रत्येक कण न कण. बघा किती सुंदर शब्द आहे. शरीराचा प्रत्येक कण न कण बहरून येई म्हणून शरण महाराजांच्या चरणी मी. आपण याच्या आधी पण उल्लेख केला होता. नवीन मंडळींसाठी पुन्हा एकदा सांगते की नेहमी गुरूंच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर आपलं मस्तक ठेवायचं आणि तिथे आज्ञा चक्राशी आपण त्यांना कनेक्ट करायचं की ही सगळी ऊर्जा तुमची मला मिळते आहे. कारण ऊर्जा जी आहे ती वरून खाली वाहते आणि ती पायातून, उजव्या अंगठ्यातून आपल्याला मिळत असते. तर तिथे जर तुम्ही कनेक्ट केलं तर तुम्हाला तुमच्या गुरूंच्या आशीर्वादाची अनुभूती मिळेल. आता जो पहिला प्रसंग महाराजांनी दिलेला आहे तो बाबूराव रुद्रांच्या घरचा आहे. की बाबूराव रुद्रांच्या घरी महाराज येतात आणि 2 कप चहात, हा प्रसंग आपण सिरियल मध्येही बघितलाय की 2 कप चहामध्ये 22 लोकांचा, 50 लोकांचा, हजारो लोकांचा चहा महाराज नेहमी असं बोट ढवळून करत असतात. तर इथे एक गृहस्थ येतात आणि त्या गृहस्थांना अनेकांना खूप असतं की मला विष्णू सहस्त्रनाम येतं, मला ज्ञानेश्वरीचं पाठांतर आहे, मला अमक पाठांतर आहे, मी 40 वर्ष झाले, 50 वर्ष झाले वारी करतोय, मी इतके जप, इतका माळा ओढतो. हा जो अहंकार आहे तो अहंकार घेऊन एक व्यक्ती येते आणि त्याला असं वाटतं की महाराजांची परीक्षा घेऊ, याच्याकडून काही नवीन शिकायला मिळतं का. आणि तो अनेक प्रश्न त्यांना विचारतो. महाराजांना कळतं हा माणूस खूप अहंकारी आहे. तेव्हा महाराज सांगतात ती गोष्ट अतिशय महत्वाची आहे की नाक आणि तोंडात एकच बोटाचं अंतर आहे. अरे एक बोटाचं अंतर असलं तरी तुझ्यात किती अहंकार आहे. हा अहंकार किती भरलाय. हा जो अहंकार आहे हा नाकातल्या घाणीसारखं आहे असं महाराजांनी त्या ओवीतून सांगितलेलं आहे. म्हणजे पहिले काय ड्रॉप करायचंय ते माझ्यातला अहंकार. प्रत्येक गोष्टीत साक्षी भावानी स्वतःला चेक करा, चेक करा, चेक करा. इतक्या कळवळून महाराज म्हणतात की जोवर तुमच्यातला अहंकार जात नाही तोवर तुम्ही स्वच्छ, शुद्ध, पवित्र होऊ शकत नाही. याच ह्याच्यात महाराज छोट्या छोट्या गोष्टीतून सांगतात, दाखवतात. काही गोष्टी अशा कळतात की महाराज संध्याकाळी रुद्रांच्या घरी बसलेले असतात. रुद्र त्यांच्याकडे बघत असतात. इथे महाराज आपल्या तोंडातले दात काढतात, समोर ठेवतात. मग आता तोंडातले दात काढून समोर ठेवल्यावर बोळकं दिसायला हवं की नाही. पण महाराजांचे सगळे दात पुन्हा तसे शाबूत असतात. महाराजांनी आणखीन एका प्रसंगात आपले अवयव काढून वेगवेगळ्या खुंटीवर, कपाटावर असे ठेवलेले, असा पण अनुभव महाराजांनी एका ओवीतून दिलेला आहे. हाच अनुभव साई महाराजांच्या पोथीमध्ये सुद्धा दिसतो. म्हणजे ही संत मंडळी कशी असतात, त्यांचे अवयव आणि हे का करतात याच्या मागे तर खूप गहन विज्ञान आहे. त्याला आज आपण स्पर्श करणार नाही. पण महाराजांनी ही सुद्धा गोष्ट केलेली आहे. इथे या अध्यायात ते सांगतात. कधी कधी आपलं कर्म आपल्याला मारत असतं आणि हे कर्म दूर करण्यासाठी पुरुष किंवा संत मंडळी काय सांगतात. लहानोजी महाराजांचा एकदा आई बोलली होती तेव्हा तिने सांगितलं होतं की महाराज मारायचे सुद्धा. अनेक मंडळींनी, इथे पण काही मंडळी आहेत त्यांनी मार खाल्ला महाराजांचा. तर लहानोजी महाराज का मारायचे, तर तुमचं कर्म लवकर स्वच्छ व्हावं याच्यासाठी महाराज मारायचे, जोरदार काठी आणायचे. तर इथे महाराजांनी सुद्धा, शंकर महाराजांनी, त्यांना कुठेतरी जायचं होतं, बाहेर जायचं होतं. आप्पा बळवंत चौकात रिक्षा करायचा होता. एका घड्याळाच्या दुकानात जायचं होतं आणि महाराजांनी टांगेवाल्याला बोलवलं. टांगेवाल्याला बोलवलं आणि आधी काय केलं तर त्याच्या थोबाडीत दिल्या 2. टांगेवाल्याला त्याच क्षणी समजलं की हा एक खूप मोठा सत्पुरुष आहे, संत आहे.
खरं तर टांगेवाल्यांनी महाराजांना कदाचित बघितलेलं नव्हतं, पण त्या क्षणी त्याला याची जाणीव झाली. त्यांनी महाराजांना बसवलं, अगदी आदरपूर्वक त्या ठिकाणी सोडलं आणि नंतर या टांगेवाल्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. आज हे 7 सूर दादांनी जे हे केले त्याची एक सबंध प्रोसेस महाराजांनी डोळ्यासमोरून दिली आहे की ही प्रोसेस तुला यांच्यापर्यंत पोचवायची आहे. कालच इंट्युशन दिलं मी. त्याच्या आधी आपल्याला सांगितलं की मांजरीनी स्वतःची अशी पाठ ताणून दाखवलं आणि 2 पिसं मला मिळालीत. आता जर या पिसांच्या ह्याच्याबद्दल मी बोलत सुटले तर एक मोठी त्याचे एक 12-13 एपिसोड्स होतील. तर 2 असे पिसं मला मिळाले आणि तिसरं एक पीस मिळालं, 2 ऑफ व्हाईट पीस. तर हे पीस कुठे मिळतात तुम्हाला? जिथे पडत नाही अशा ठिकाणी जर ते पीस मिळाले तर त्याच्यातून तुम्हाला अर्थ काढता येतो. आणि एक पूर्ण व्हाईट पीस, याच्यातून मला असं हे मिळालं की ही क्रिया आता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची वेळ झाली आहे. असो, तिसरा प्रसंग त्यांनी सांगितलाय की गणपती उत्सवाचा. गणपती उत्सवात एकदा वासुदेव पंडित नावाचे गृहस्थ शिडीवर चढत होते. काहीतरी आपली तयारी असते. शिडी तुम्ही सगळ्यांनीच बघितलेली आहे, एक बांबूची. मला वाटतं सगळ्यांनीच बघितली असेल. तर शिडीवरून चढत होते आणि ते जोरदार त्या शिडीवरून खाली पडतात आणि लहान मुलाला घेऊन ते चढलेले असतात. तर लहान मुलगा आणि ते इतक्या जोरदार भयंकरपणे पडतात की आता वाटतं की हे गेलेले आहेत. काही यांना खूप मोठा अपघात झालाय, पण महाराज इतकं हळूच त्यांना झेलतात की त्यांना खरचटत सुद्धा नाही. मास्टर्स, हा प्रसंग आपल्याही आयुष्यात आला असेल की आपला असा अपघात किंवा आपल्याला असं संकट आलं असेल की आपण पडलात, झडलात ऑपरेशनच्या वेळेला, कुठल्याही वेळेला, पण आपल्याला हळूच आपले गुरु त्यावेळेला उचलून धरतात. एक प्रसंग सांगते की माझ्या आईचं जे माहेर आहे ते जळगावला आहे आणि जळगावला एक मोठा तो वाडा आहे. वाड्यात जेव्हा मी आणि आई मागच्या बाजूला, आजी गेल्यानंतरची गोष्ट की वडिलांनी तो बांधला होता, पण नंतर एक जो भाग होता त्या भागाकडे मी चालत गेली जिथे कोणी जात नव्हतं. खाली गोठा होता. आई मला म्हणत होती की तू तिकडे जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको. आणि तरी मी, बघा, जेव्हा आपली आई टोकते जाऊ नको तेव्हा जायला नको. तर लहान होती, म्हणजे अगदी 11वी-12वीत असेल, जास्त कॉलेजमध्ये जाणारी. तर तिथे गेली. ती म्हणते जाऊ नको, तरी मी तिथे गेली आणि त्या ज्या ठिकाणी उभी होती त्या ठिकाणी सरळ ते सगळं खचला तो भाग आणि खाली गोठ्यात पडली. तुम्हाला कल्पना येईल की गावात कशा पाट्या असतात, लाकडाच्या पाट्या, मातीचे थर, असं बांधणी असते. तर ते सगळं अंगावर पडलं. आई वरून ओरडते, पोट्टी मेली, माझी पोट्टी मेली, धावा ओ, धावा ओ, धावा ओ. आणि खाली पडल्यावर मी पहिला आवाज दिला, आई मी मेली नाही, मी जिवंत आहे, सगळं व्यवस्थित आहे. व्यवस्थित तिथून बाहेर आली. मास्टर्स, इतकं सुद्धा खरचटलं नव्हतं. आपल्या गुरूंची शक्ती आपल्या सोबत असते, ती तुम्हाला बरोबर वाचवते. असे प्रसंग तुमच्याही आयुष्यात झाले असतील, तुम्हाला सहज त्यानं तारून नेलं. इथं हाच प्रसंग आहे की डॉक्टर भोई नावाचे गृहस्थ आहेत. ते मोटरसायकलवरून प्रवासाला निघतात. इतकी तुफान त्यांची गाडी असते, 100च्या स्पीडमध्ये, आणि एक म्हैस आडवी येते. आता म्हैस आडवी आल्यावर इतक्या स्पीडमध्ये तुम्हाला बाईक थांबवताच येत नाही आणि ती बाईक शेतात जाते. कारण तुम्हाला कुठेतरी कंट्रोल करायची असते. ती वळवतात, शेतात जातात आणि शेतात एक मोठा नाग फणा काढून बसलेला असतो. तो इतका मोठा असतो की त्याचं असं वर्णन केलंय की असा कधीही नाग मी माझ्या आयुष्यात बघितलेला नाही. आणि हा नाग, त्याला वाटतं की एक अपघात मी टाळला, आता हा दुसरा अपघात का? आणि दुसऱ्याच क्षणाला त्या नागाचं जे रूप आहे ते बदलत जातं, भाव बदलत जातात. ते त्याला नमस्कार करतात. नाग त्यांना आशीर्वाद देतो आणि हळूच तो तिथून निघून जातो. ते आपले बाईक हळूवारपणे तिथून काढतात. ती इतकी जड झाली असते, कशी बशी ते काढून रस्त्यावर येतात. रस्त्यावर समोर बघतात, त्यांची नजर महाराजांकडे जाते की महाराज त्यांना दिसतात, दर्शन देतात आणि महाराजांच्या जे चेहऱ्यावरचे भाव आहेत ते नागाच्या भावासारखे असतात. त्यांना लक्षात येतं की मला वाचवणारे
हे साक्षात शंकर महाराज आहेत. मास्टर्स, एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यांना ज्यांना ह्या गोष्टीची गरज आहे त्यांच्यापर्यंत महाराजांनी ही पोचवायला सांगितली आहे की मनस्थिती बदलली की परिस्थिती बदलते. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकलू हाकलू फिरे येई पिकावर. ज्या बहिणाबाई म्हणतात त्यांना समजलं, ते आता आपल्याला समजायला हवं की आपली मनस्थिती बदलली की आपली परिस्थिती बदलते. फक्त गरज आहे ती माझी मनस्थिती बदलण्याची. मी खूप आनंदी आहे, मी मजेत आहे. अगदी उठल्याबरोबर स्वतःला सांगा, त्याच गोष्टी तुम्हाला घडल्यासारख्या जाणवतील. चमत्कार होईल. आय लव्ह यू. फक्त म्हणा, मी खूप प्रसन्न आहे, मी खूप खुश आहे. बघा, तुमच्या घरातली मंडळी तुमच्याशी तसंच वागायला लागतील. खूप गोष्टी आहेत मास्टर्स, खूप प्रयोग आहेत जे आपल्यापर्यंत पोचवायचे. आज तर माझा एक संध्याकाळपासून एक वेगळा क्लास सुरू होतोय. 5:30 ते 7:30 पर्यंत मी बोलू शकणार नाही, त्याच्यासाठी क्षमा असावी. तुम्हाला जर महत्त्वाचे मेसेजेस द्यायचेच असतील तर तुम्ही मला मेसेज करा, मी त्याचं उत्तर जसं जमेल तसं देईन. आपल्यापर्यंत तुम्ही इतके सुंदर आहात, तुम्ही इतके आनंदी आहात, तुम्हाला कोण काय हर्ट करू शकेल. तुम्ही साक्षात भगवती आहात, महादेवी आहात, महादेव आहात. त्याच यानं वागा. मी जर महादेवी आहे, मी जर महालक्ष्मी आहे, तर मी सजायलाच हवी, मी नटायलाच हवी, मी आनंदीच राहायला हवी. मला कोण माझं बिघडवणार. इतकी क्षमता, इतकी प्रचंड ऊर्जा तुमच्यात आहे, फक्त ती जाणून घ्या. जाणा तर खरी. या भावानी बसा की महादेव आहे, मी महादेवी आहे. मास्टर्स, मी आपल्याला विनंती करते, आपले चष्मे जी मंडळी नवीन आहेत त्यांचं मी स्वागत करते. कसं बसायचं ते सांगते. हात एकमेकांमध्ये असे घालायचे. मला सुखासन म्हणजे मांडी घालता येत असेल तर मांडी घ्यायला. थोडस एक जरा पाणी पिऊन घ्या मास्टर्स. आपल्या जवळ पाणी ठेवा. पाण्याबद्दल पण आपल्याला खूप काही सांगायचे, नवीन नवीन गोष्टी सांगायचे. आपली शाळा, कॉलेज, ऑफिस आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे हा क्लास 9:30 पर्यंत मला महाराजांच्या अनुमतीनं 9:30 पर्यंत ठेवते. आपल्याला घाई असेल तर आपण पहिले आपला प्रतिसाद, आपली प्रतिक्रिया देऊन जा. नवीन मंडळींसाठी पाणी पिताना नमस्कार करा. 3दा राम 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 म्हणा किंवा जय शंकर जय शंकर जय शंकर, जे तुम्हाला वाटतं ते, आणि नंतर ग्रहण करा. मास्टर्स, आपले चष्मे बाजूला काढा. शांत. डाव्या पायावर जर तुम्हाला पाय लांब करायचे असेल तर लांब करून बसा. डाव्या पायावर उजवा पाय ठेवा. माझा आवाज सगळ्यांना येतोय? धन्यवाद. धन्यवाद ताई. डोळे एकदा मिटले की जेव्हा मी आपल्याला सांगेन तेव्हाच कृपा करून डोळे उघडा. एकदम शांत मास्टर्स. पाठ खूप ताणायची नाहीये आणि ढिलीही सोडायची नाही. जसं रिलॅक्स बसता येईल तसं. मागे उशा लावा. आपण सम्राज्ञी आहात, सम्राट आहात. मग सम्राट जसा बसतो तसं बसा. या ऊर्जेशी एकरूप व्हा मास्टर्स. आपण आवाहन करतो आहोत पितामह ब्रह्मश्री पत्री सरांना. बाबा, ध्यान करताना कुठलाही जप करायचा नाहीये मास्टर्स. पूर्ण इकडे लक्ष द्या. कुठलाच मंत्र नाही. बाबा,
ताई साऊंड शेअर नाही शंक केलाय ना तुम्ही? ओ सॉरी सॉरी दादा. शंकर महाराज समर्थ रामदास स्वामी महावतार बाबाजी महादेव महादेवी मास्टर्स या ऊर्जेशी एकरूप व्हा. एक खोल श्वास आपल्या मणिपूर चक्र म्हणजे पोटापर्यंत घ्या आणि ही प्रचंड ऊर्जा आपल्या मणिपूर चक्रापर्यंत गेलेली आहे. इथून संपूर्ण शरीरात पसरलेली आहे. आणि जे दुखणं आहे, जी वेदना आहे, सल आहे, ती निघून गेलेली आहे. श्वास बाहेर सोडून द्या. मर्कबा पिरामिडच्या खाली आपण बसलेलो आहोत. प्रचंड ऊर्जा आवाहन करते सूर्यनारायण भगवानना. त्यांची ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून शरीरभर पसरलेली आहे. मास्टर्स संकल्प करा, मी निर्विकार आहे. मी निर्विकल्प आहे. मी निराकार आहे. निर्विकल्प आहे. मी आत्मा आहे. आणि या क्षणी मी माझ्या परमेश्वराशी पूर्णपणे अनुसंधान पावते आहे किंवा पावतो आहे. या क्षणी आपण सत्यलोकाच्या ऊर्जेशी एकरूप झालेला आहात. फील करा मास्टर्स, ऊर्जा प्रचंड वाढलेली आहे. एक प्रकाशाचा मोठा झोत त्याच्याशी एकरूप व्हा. फील करा मास्टर्स, तुम्हाला जिथे जिथे या ऊर्जेची गरज आहे तिथे तिथे जाणवत आहे. महसूस करा. तुमच्या स्पाईनवर लक्ष द्या, पाठीच्या कण्यावर, मानेच्या वरच्या टोकावर.
तुमची मान आहे मागच्या भागाने वरच्या टोकावर बघा मास्टर्स. तुम्हाला ऊर्जा जाणवते आणि ही ऊर्जा हळूहळू तुम्हाला हील करते. आता खांद्याच्या रांगेत या. पहिल्या पॉइंटला बघा. तुमची पाठ एखाद्या कंगव्यानी त्या नसा मधला जो भाग आहे मास्टर्स तो बघा. जर कुठे काही गुंतागुंत झाली असेल तर तो भाग हील होतोय. एक असा जसं आपण म्हणतो ना नसा आवळतात त्या नसा हळूवारपणे जसं कंगव्याने केस आपण विंचरतो तशा त्या हळूहळू सुटतात आहे मास्टर्स. मधल्या भागावर लक्ष द्या. एकूण एक नस परत पेशी स्पायनल कॉर्डच्या या हाडांमध्ये सत्यलोकाची ऊर्जा उतरते आहे. देणारे आपले मास्टर्स आहेत. महाराजा अगदी कमरेपर्यंत फील करा मास्टर्स. हळूहळू आतून तुम्हाला हिलिंग सुरू आहे. ओ
फील करा मास्टर्स, ज्या ज्या नसा तुमच्या लागल्या होत्या पाठीच्या, त्या सगळ्या हलक्या हलक्या होतात आहे. तुमचा स्पायनल कॉर्ड अतिशय मजबूत होतोय. जस्ट फील इट. प्रत्येक नसेत, परतेमध्ये, पेशीमध्ये, बोन्समध्ये, मणक्यांमध्ये प्रचंड ऊर्जा. पाठ अतिशय महत्वाची आहे. अनेक जन्माचा रेकॉर्ड इथे आहे. त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होताय मास्टर्स. आणि जे काही वाईट कर्म आहे ते हळूहळू त्याचे लेयर्स कमी कमी होतात आहे. जस्ट फील इट मास्टर. रिलॅक्स. एक वीज सळसळत जावी. तसंही तुम्हाला आता वाटू शकतं. पूर्ण श्वासाशी एकरूपता. मानेपासून कमरेपर्यंतचा भाग. जस्ट फील इट. योग योग योगेश्वराय. भूत भूत भूतेश्वराय. काल काल कालेश्वराय. शिव शिव सर्वेश्वराय. शंभो 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 महादेवाय. प्रचंड ऊर्जा. डाव्याकडची पाठ, डाव्या बाजूची पाठ, सगळे मणके, उजव्या बाजूचा भाग, काहींचे कडकड मोडतात आहे मास्टर्स. इतकी ऊर्जा.
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. या ऊर्जेला तीनदा आपल्या हृदयापासून म्हणा मास्टर्स. हळुवारपणे चेतनतेकडे येऊया. आपली पावलं हळूच हलवा. दोन्ही हात डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. दोन्ही हात असे करा. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. इथले शेतकरी, सैनिक, कारागीर, कामगार सगळे सुखी आहेत. इथल्या मुली, स्त्रिया सुरक्षित आहेत. इथले गायी, वासरं सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. आमचे लेकरं बाळ, परिवार सगळा, हे विश्व सुरक्षित आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मास्टर्स, तीनदा टॅप करा इथे आपल्या हायर हार्ट आणि हायर हार्टच्या ठिकाणी. ऑल इज वेल, 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 ऑल इज. I am love, I love you. I am love, I love you. I am love, I love you. आपल्याला माझा प्रणाम. दादा, मला वाटतं आपलं ऑफिस असतं तर 9:27 झाले. नाही, कंटिन्यू करू शकतो. नाही, तुम्ही बोलू शकता, कारण अनुभव असतो प्रत्येकाचा. मग तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही कृपा करून आधी बोला आणि हँड रेस करून कृपा करून संवाद साधा. कुणीतरी जबाबदारी घ्या, कारण ध्यान झाल्यानंतर बोलायला मला अवघड जातं. ज्यांना घाई असेल त्यांनी पटापट आपले हात वर करा. मास्टर्स, बोलल्याशिवाय जाऊ नका. नवीन मंडळींना विनंती करते, कोण आलंय मला एकदम लक्षात येत नाही. बोला मास्टर्स. आणि तत्पूर्वी गुरुदादांना धन्यवाद द्या. त्यांनी सगळी लिंक तुम्हाला दिलेली आहे. सर, खूप हृदयापासून त्यांना तीनदा म्हणा. आपण खरं धन्यवाद देऊन मोकळं होऊ शकत नाही. आपण ऋणातच राहतो आणि ऋणातच राहावं. अगदी खूप हृदयापासून त्यांना तुम्ही ग्रॅटिट्यूड द्या मास्टर्स. आपला किती वेळातला वेळ काढतात याची तुम्हाला कल्पना येत असेल. आपली ही ड्युटी आहे की हे ध्यान आणि ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची. जसं आपण फुलं वाहतो, महाराजांना नैवेद्य दाखवतो, तितकंच महत्वाचं आहे की कोणाचं तरी दुःख आपण कमी करू शकतो. कुणाच्या तरी आनंदात आपण सहभागी होतो. इथे सगळ्याच माझ्या मैत्रिणी आहेत, तरी कितीतरी मंडळी जोडली आहेत. आपणही जोडूया. तर दादांना खूप हृदयापासून धन्यवाद न देता मी त्यांच्या ऋणात राहू इच्छिते. आणि त्यांच्यामुळे आपल्याला हे सगळं मिळत आहे. मास्टर्स, बोला. राधिका ताई बोला. जबाबदारी घ्या प्लीज. हा ताई, नमस्कार. हॅलो. हा, बोला ना. जांभळ्या रंगाची ऊर्जा होती का ताई आज? प्रत्येकाला अनुभव हा वेगळा असतो. जांभळ्या रंगाची, पिवळ्या रंगाची असं काही नसतं. कधी कोणाला दिसतं, कधी कोणाला दिसत नाही. त्या याच्या मागे नका लागू, रंगांच्या मागे नका लागू मास्टर्स. जे तुम्हाला अनुभव आला तो खूप छान. तेच म्हणजे तुम्ही जसं सुरुवातीपासून मला म्हटलं ना की ऊर्जा येते, तर ते जांभळ्या रंगाची होती आणि खूप छान ध्यान झालं. धन्यवाद. तर म्हणून विचारलं की कुठल्या रंगाची होती बुवा असं. बाकी काय. आत्मवंदन ताई. ताई, आत्मवंदन. अतिशय सुंदर सांगितलं आपण अहंकाराविषयी. मनोमन पटलं. आम्ही जरूर प्रयत्न करू आणि फार आनंदी उत्साही वाटतंय. आत्मवंदन ताई, प्रणाम. खूप छान. योगिता ताई बोला ना. खरोखर आज अहंकाराविषयी खूप म्हणजे खूपच इतकी छान माहिती दिली
की साध्या साध्या गोष्टीत अहंकार असतो हे आपल्याला जाणवत नसतं. त्याच्यात जाणीव करून दिली. खूप छान. ध्यानही खूप सुंदर. शंकर महाराजांबद्दलची माहिती ऐकताना मन भारावून जातं. खूप सुरेख. धन्यवाद. दीदी बोला. नमस्ते. मला आज असं पहाटे स्वप्न पडलं की मी म्हणजे स्वप्न पडलं म्हणजे मला कळत नव्हतं ते स्वप्न आहे. पण मला जेव्हा जाग आली म्हणजे मुलीला उठवायचं होतं, गजर वाजला आणि बहुतेक 3:30-4 वाजले होते त्यावेळेस. आणि उठले मी आणि मग मला उठल्यावर असं कळलं, अरे आपण तर ध्यान करत होतो आता. आणि मग ते ध्यान करत असताना म्हणजे असं महाराजांचं आउटलाईन दिसली मला, पोकळ आउटलाईन. आणि हे महाराजांचं ध्यान चालू होतं आपलं आणि आपण आता जागे झालो असं मला उठल्यावर वाटलं. मग परत मी झोपले तर पुन्हा शांत झोप लागली. आणि कालचं माझं ध्यान म्हणजे मी सेशन चालू केलं होतं, पण मला बाहेर जायचं असल्यामुळे ध्यान माझं बसून झालं नाही. मग त्याच्यामुळे झालं का काही माहित नाही, पण छान वाटलं. म्हणजे झोपेत सुद्धा ध्यान झालं, छान वाटलं अनुभव. ते खूप छान. आणि धन्यवाद, तुम्ही किती छान मराठीत बोललात. गजर लावला. किती दिवसांनी मला हा शब्द मिळाला. खूप माझी धन्यवाद. मुलगी तर अर्ध्या तासाला गजर लावत असते आणि मग आम्हाला तिला उठवावं लागतं. नाही, गजर लावणं हा शब्दाबद्दल मी आपल्याला धन्यवाद देते, कारण अलाम अलाम प्रत्येकाच्या मुखातून येतं. आपण आपल्या मराठीला विसरतोय. हो. चला, आणखीन धन्यवाद. कोणाला बोलायचंय? एक मिनिट मी हे करतो. एखाद्यास बऱ्याच जणांना अनम्यूट करता येत नसेल. हा, आता अनम्यूट करू शकता स्वतःला. नमस्कार भाऊ. दादा नमस्कार. आज खूप छान झालं आणि जे शंकर बाबाजींच्या बद्दल सांगितलं त्याचं खूप खूप म्हणजे माहिती मिळाल्याबद्दल खूप धन्यवाद. हा, शीतल ताई बोला. आत्मवंदन. आत्मवंदन ऋताताई, सगळ्यांनाच आत्मवंदन. आजची माहिती खूप छान होती. अहंकाराबद्दल खूप छान सांगितलं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसा अहंकार असतो त्याची जाणीव करून दिली. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणालात की गुरु आपल्या बरोबर असतात किंवा परमेश्वर आपल्या बरोबर असतो, त्याचा अनुभव मला खूप जबरदस्त आलेला आहे. 91 साली मी ज्या फ्लॅटमध्ये राहते त्या फ्लॅटवर केस चालू होती आणि कोर्ट तारीख होती त्याची. तर तो निकाल आमच्या बाजूनी लागला आणि आम्ही घरी येत होतो निकाल घेऊन. तर आमच्या म्हणजे भागामध्ये सर्किट हाऊस म्हणून एक भाग आहे. कोरेगाव पार्कच्या बाजूला सर्किट हाऊस म्हणून एक भाग आहे, क्वीन्स गार्डनच्या बाजूला. तर तिथं आल्यानंतर ना म्हणजे स्कूटरची केबल ब्रेक तुटली आणि आम्ही दोघेही पडलो रस्त्यात. पाठीमागून खूप ट्रक वगैरे होते, माहिती नाही. एक क्षण जर उशीर झाला असता तर माझ्या डोक्यावरूनच गाडी हे गेली असती, पाठीमागचा ट्रक गेला असता. पण माहिती नाही काय गरकन मी फिरले आणि ट्रक पास झाला. त्या क्षणाला मला असं वाटलं की अरे परमेश्वरा, तू किती जवळ आहेस माझ्या, तूच मला आज वाचवलंस. आणि मी तारकेश्वराची हे करते, म्हणजे महादेवाचं तारकेश्वर मंदिर एक आहे येरवड्यामध्ये, तिथं मी जायची नेहमी. आता सध्या जात नाहीये मी, पण पूर्वी जायची. प्रत्येक सोमवारी मी जायची तिथं. आणि त्या क्षणाला मला आठवलं की तू माझ्या सोबतच आहेस. खूप खूप म्हणजे त्यावेळे आता तुम्ही सांगितलं ते मला आठवण झाली आणि खूप भरून आलं. त्याच्याबद्दल खूप मी धन्यवाद देते परमेश्वराला, माझ्या तारकेश्वराला. थँक्यू, थँक्यू. ऋताताई, तुम्ही मला त्या गोष्टीची आज आठवण करून दिली त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. थँक्यू. आणखीन कोणाला बोलायचे का? मी बोलू. मी उज्ज्वला जोशी. आज मला कावळा दिसला ऋताताई पोळी खाताना कठड्यावर बसून. कुठे दिसला स्वप्नात? नाही, आता ध्यानाच्या वेळेला अरे खूप पोळी छान. खातोय. पोळी खूप खातोय. छान.
चांगलं आहे, शुभ आहे. अरे वा. आणि कावळ्याला पोळी घाला हे पण तो सांगतोय तुम्हाला. बरं बरं घालून. अच्छा. धन्यवाद. सुजाताताई बोला. नमस्कार ऋताताई. नमस्कार. मला ना असं मध्येच एकदा काळी मूर्ती, पण मला चेहरा नीट कळला नाही, पण काळी मूर्ती ती बहुतेक कृष्णाची बालाजीची असावी असा मला भास झाला. आणि नंतर लेण्यामधली ब्रह्मा विष्णू महेश अशी तरी मूर्ती असं दिसलं. आणि त्या लेण्यामध्ये अशी एक खोली म्हणजे पिलर, असे कोरीव काम केलेले पिलर दिसले 4, आणि असं एक खोली अशी रिकामी असं दिसलं. आणि ती मूर्ती ब्रह्मा विष्णू महेशची असं दिसलं. पण हे तुम्हाला महाराजांनी सांगितले की ब्रह्मा विष्णू महेश आपल्यात आहे. अच्छा. खूप महत्वाचा संदेश आहे की प्रत्येक ब्रह्मा विष्णू महेश आहे, क्रिएटर, सस्टेनर आणि डिस्ट्रॉयर. धन्यवाद ताई. काही नमस्कार. बोलू मी? अनुराधा बोलते. बोला बोला. आजचा ध्यानाचा अनुभव नाही सांगत आहे. मला काल आहे ना स्वप्न पडलं आणि माझी आई स्वप्नात आली होती. मला म्हणते उद्या तू माझ्यासाठी जेवण पान वाढ माझं. म्हटलं उद्या काय आहे मला लक्षात नाही आलं. आणि नंतर थोड्या वेळाने लक्षात आलं, अरे आज संकष्टी चतुर्थी आहे, म्हणजे उद्या पंचमी आहे आणि माझी आई पंचमीलाच गेली. तर त्याच्यासाठी तिने खास म्हटलं अगं पण भाऊ माझा काढणार ना वाडी, तर म्हणते नाही मला तुझ्या हातचं खायचंय असं सांगून ते गेली. आज मला तिच्यासाठी पान काढायचंय. खूप छान छान प्रेमाने जेव घाला आईला. हो धन्यवाद. कोणाला बोलायचंय का? कुसुमांची वाटतं. हो. आता कावळ्याचा अनुभव सांगताना मला पण काल आणि परवा तुम्ही ज्यावेळेस ओमचा चालू होता ना, त्यावेळेस मध्येच खूप कावळे काव 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 करत गेले. पण 2दा-3दा मला तो अनुभव, तुम्ही ज्यावेळेस हे करता ना, ओमचा उच्चार करताना मला तो आवाज आला. पण मी काल सांगायचं विसरले. आज तो प्रसंग मला आठवला आणि मी सांगितला. धन्यवाद. खूप कावळे काव काव करत 3-4 वेळा असे उडालेले दिसले मला. त्यांना अन्न जरूर घाला, कावळ्यांना अन्न घाला, ते सूचित करतात ते तुम्हाला. आणि असं काही नसतं की कावळा वाईट आहे वगैरे, असं नसतं. बरेच अर्थ आहेत चांगले चांगले. असं आपल्याला बोलायचे असं. अजून कोणाला बोलायचंय का? संगीताताई, वृषालीताईंना बोलायचं वाटतं. हो मला बोलायचं. येतोय का आवाज? हा येतोय. छान. आणि आत्मबंधन होतात हे खूप सुंदर घेता तुम्ही. छानच. माझ्या डोळ्यातून काळकाळ अश्रू वाहत होते तुमचं ऐकताना. आज खरं तर क्षमा मागते, कारण बरेच मुद्दे महाराजांनी दिले होते आणि तेवढ्या वेळेत बसवायचे होते, तर त्याच्यामुळे थोडी घाई झालेली होती. सॉरी. खूप आवड आणि सतत मिळत राहू. नाही, आवाज येत नाहीये ताई, नीट आवाज येत नाही तुमचा. का? हा नेटवर्कचा इश्यू आहे थोडा. हा ठीक आहे ठीक आहे. थँक्यू ताई, थँक्यू. आणखीन कोणाला बोलायचंय? ताईंना बोलायचंय, शेळके ताईंना, यशोधरा शेळके ताई. हो का? दिसत का नाही. आई बोल. हा ऐकू येते? हा आई येते ऐका. हा येते आई ऐकायला. नमस्कार माऊली, बोला आपण.
नाही मी बोलू नाही शकत. आई तू 1 मिनिट घे. तू आपल्या मोठ्या ऍक्सिडेंटचं सांगू शकतोस? हां. आम्ही 3घ जण, माझी मोठी बहीण पद्मजा पठारे, दुसरी मोठी बहीण आहे गोपी आणि आमची पूर्ण फॅमिली. आम्ही खूप लहान होतो म्हणजे तू 2.5 वर्ष. वडील 2.5 वर्षाचा होतो मी, असं आई म्हणते. तर आम्ही कुठेतरी चाललो होतो, माझे वडील, आई आणि आम्ही 3घ जण. अम्बेसिडर तेव्हा गव्हर्नमेंट मध्ये माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते. कोल्हापूरला बहुतेक होतो. नाही आपण त्यावेळेस. तर तिथे तिकडनं कुठेतरी जात होतो आणि त्यावेळेस ड्रायव्हर वगैरे होता. त्याची गाडी होती. हां. रत्नागिरीला. रत्नागिरीला. हां. तर गाडी वगैरे होती गव्हर्नमेंटची. तर त्याच्यात बसून आम्ही कुठेतरी ट्रॅव्हल करत होतो आणि रात्रीचा प्रवास होता. आणि रात्रीचा प्रवास असताना मध्येच काहीतरी झालं आणि अचानक गाडी शेतात घुसली. अम्बेसिडर ती कार आणि एका झाडावर आदळली आणि आम्ही 3घ जण असं मागच्या सीटवर बसलेलो एकमेकांच्या वर असं स्टॅकमध्ये. माझी दुसरी मोठी बहीण गोपी आणि असं काहीतरी आम्ही एकमेकांवरती असं पडलो आणि एकमेकांवरती आपोआप झोपलो गेलो आणि तो ॲक्सिडेंट खूप मोठा होता. टायर बहुतेक फाटलं होतं का काहीतरी झालं होतं आणि त्यावेळेस माझे वडील, आई जी होती ती आई आमच्या तिघांकडे बघत होती. तेव्हा तिचं लक्ष वडिलांकडे गेला नाही माझ्या. आणि नंतर मग जेव्हा असं सगळं हे अचानक असं काहीतरी घडल्यानंतर काहीतरी असं एकदम आपल्याला कळत नाही ना, काय झालंय काय नाही. तर मग नंतर लक्षात आलं, अरे माझे वडील कुठे आहेत, नाना कुठे आहेत माझे. असं आईला जेव्हा कळलं की माझे मिस्टर कुठे गेले, तर ते बघितलं तर माझे नाना जे त्यांचं आपल्या मागच्या गाडीचा जे हे दरवाजा असतो, म्हणजे गाडीचा मागचा जो दरवाजा असतो, तिकडनं ते असे बाहेर पडलेले होते आणि त्यांचं असं हे अर्धे बाहेर असं काहीतरी होतं ना वाटतं आई. आणि त्यांना सांगू का विरू योगू? हां, सांग. हा, नाना पुढच्या सीटवर बसले होते, आम्ही सगळे मागे बसलो होतो आणि गाडी चालू असताना अशी छोटीशी दरी होती, एक असं खाली पडली ती गाडी. आणि नंतर अचानक सगळं झोपेत झाल्यामुळं काहीच कळलं नाही. आणि नंतर मग जेव्हा आईला समजलं तेव्हा वडील गाडीत नव्हते आणि आई म्हणली, साहेब कुठे आहेत, साहेब कुठे आहेत? आणि मग काहीच कळेना, आम्ही सगळे छोटे तिघ छोटे छोटे एकदम. तर आईनी एवढंच सांगितलं की तुम्ही सगळेजण मोठमोठ्याने श्री स्वामी समर्थ असं मोठमोठ्याने म्हणा. कारण आम्ही त्यावेळेस असं म्हणजे लहान असल्यामुळे आम्ही सगळ्यांना हाका मारत होतो. आमच्या काकूंना, आजींना असं झालं. तर आई म्हणली तुम्ही त्यांची नावं नका घेऊ, तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणा. मग आम्ही सगळे म्हणायला लागलो. आणि मग त्याच्यानंतर मग ड्रायव्हरने शोधलं तर मग वडील पडले होते बाहेर आणि त्यांना हेड इंजुरी झाली होती. आणि मग पुन्हा वरती रस्त्यावर जाऊन त्यांनी गाडी अडवली. मग गाडी अडवून मग ते शिफ्ट केलं हॉस्पिटलला, टाके वगैरे घातले. ते पुढे सगळं हळूहळू झालं. पण तो प्रसंग असा होता की त्यावेळेस आईला एवढ्या संकटात सुद्धा समजलं की सगळ्यांनी मिळून जे देवाचं नाव घेतलं पाहिजे आणि त्याच्यातून मग आपल्याला जी मदत होते याचा अनुभव आला. खूप मोठा ऍक्सिडेंट होता तो आणि आम्ही खूप लहान होतो. म्हणजे एवढ्या आई एवढी धैर्याची की तिने आम्हाला तेवढ्या ह्याच्यात सुद्धा शिकवलं हे. सगळा प्रसंग डोळ्यासमोर आला आणि माऊली तुम्हाला प्रणाम माझे, दंडवत प्रणाम. धन्यवाद. आई तुला आणखीन काय बोलायचं होतं का? अच्छा. ममता? रुद्रताई वेळ असेल तर मी तुम्हाला हो. सांगू बोल इच्छिते. बोल. मी ऑस्ट्रेलियावरनं येताना माझ्याबरोबर खूप मोठा म्हणजे असा वाईट नाही पण इन्सिडेंट घडला की आम्ही ज्या फ्लाईटने येणार होतो त्या फ्लाईटला टेक्निकल इश्यू आला आणि त्यांनी सांगितलं 20 मिनिटात फ्लाईट चालू होईल. 20 मिनिटं बोलले, परत मग 20 मिनिटं बोलले, मग परत 2 तास बोलले आणि आमचं सगळं झालं होतं, इमिग्रेशन झालं होतं, फ्लाईट मध्ये चेक इन सगळं झालं होतं.
5 तास झाले आम्ही फ्लाईटच्या आतमध्ये बसलो होतो, पण आमची फ्लाईट फ्लाय झाली नाही. मग त्याच्यानंतर ना अ, अ, खूप 5 तासानंतर त्यांनी डिक्लेअर केलं की आता ही फ्लाय होणार नाही, टेक्निकल इश्यू इन्क्रीज झालाय वगैरे असं तसं. आम्ही दोघं म्हणजे मी आणि मिस्टर एवढे अपसेट झालो, आम्हाला परत उतरावं लागलं. मेलबर्नलाच उतरलो आम्ही आणि उतरल्यावर नंतर ना मी आईला फोन केला, मम्मींना फोन केला, की असं-असं झालंय, आता आम्ही काय आज फ्लाय करतच नाहीये वगैरे, वगैरे. तर मग नंतर असं म्हणजे असं होईल असं स्वप्न असं असं ऐकतो, पण असं होईल असं माहिती नाही वगैरे. मग त्याच्यानंतर आम्ही लाईनीत उभे राहिलो होतो. भरपूर लोकं होती. अख्खी फ्लाईट फुल होती ना, तर त्यांनी सगळ्यांना टॅक्सी व्हाउचर दिले. तर मी मिस्टरांना बोलली, की टॅक्सी व्हाउचर घेऊन आपण काय करणार? आपल्याला घरी जाऊन काय करायचं? परत काय फ्लाईटचं कसं असतं काय माहीत आणि काही अंदाज नाही. फर्स्ट टाईम मी म्हणजे गेली आणि आता ही सेकंड टाईम ट्रॅव्हल करते. तर पण ऐकून होती, की नाही ते लोकं हॉटेल बुकिंग देतात आणि हे देतात वगैरे. मग माझा भाऊ आहे, त्याला फोन केला, की "तू नेहमी फ्लाय करतो, बघ असं काय-काय झालंय, आता काय करू?" बोलतो, "त्यांना सांग मला हॉटेल बुकिंग पाहिजे म्हणून वगैरे." असं. मग मी हॉटेल बुकिंग घेतलं त्यांच्याकडनं आणि नंतर मी आईला बोलली, "काय आई यार मला मला खूप कसं तरी वाटतंय असं." मग ते "तू अजिबात वाईट विचार करू नको. तू विचार कर जर टेक्निकल इश्यू हवेत आला असता, तर तुम्ही कुठे गेले असते." आणि मग नंतर मग माझा दादा पण म्हणाला, की मध्ये असे टेक्निकल इश्यू आले, की लोकांच्या फ्लाइट पाकिस्तानात वगैरे लँड कराव्या लागल्या त्यांना. असं काही झालं असतं तर तू काय केलं असतं? त्यापेक्षा जाऊ दे तिथेच आहेस तर बरी आहे. असं वगैरे झालं आमचं बोलणं. त्यानंतर ना तिकडे एक माणूस असा होता, जो टॅक्सी ड्रायव्हर होता. त्यांना माझे मिस्टर बोलले, "असं ना फसवतात तू. असं कुठल्याही टॅक्सी ड्रायव्हर बरोबर जायचं नसतं असं." म्हटलं, "अरे तू आयडी चेक कर. जर ओके असेल तर आपण जाऊ, नाहीतर नको जाऊ." आम्ही जस्ट एअरपोर्टच्या थोडंसं बाहेर आलो आणि तो माणूस असं म्हणाला, "तुम्ही उद्याची फ्लाइट तुम्ही चेक करून घेतली का? कन्फर्म करून घेतली का?" तर म्हटलं, "नाही." ते म्हणाले, "ही फ्लाइट रेडी होईल. आपण उद्या 12 वाजता ट्रॅव्हल करू." तर तो म्हणाला, "नाही, बरेच जणांनी फ्लाइट रेडी करून घेतलीये." असं-तसं. मग आम्ही म्हटलं, "नाही, म्हणजे ह्याच्यात काहीतरी गुफवे आपण परत येऊया." आम्ही परत आलो एअरपोर्टला आणि मग परत लाईनीत उभे राहिलो त्या आणि मग तिकडे तेवढ्यातच समोरचा जो माणूस होता, तो महाराष्ट्रीयन होता. जो एअर इंडियाचाच होता ना, त्यामुळे तो माणूस महाराष्ट्रीयन होते. ते काका ते. तर त्यांना मी म्हणाली, "तुम्ही महाराष्ट्रीयन आहात का?" तर बोलली वगैरे. मग लगेचच त्यांना मी रिक्वेस्ट केली, की म्हटलं, "मला असं-असं आम्हाला जायचंय, फ्लाय करायचंय. असं-असं आमचं आहे सगळं." तर मग त्यांनी लिटरली आम्ही शेवटचे होतो आणि आम्हाला दुसऱ्या दिवशीचं 9:30चं सिंगापूर एअरलाईनचं प्रॉपर फ्लाइट मिळालं. जी ब्रेक फ्लाइट मिळाली, ज्याच्यामधून आम्ही एकदम अलगद आलो. आदल्या दिवशी झाला त्रास, पण मला असं दोनदा असं वाटलं, की तो ड्रायव्हर होता, तो इतक्या लोकांमध्ये आम्हालाच घेऊन जायला का आला? कितीतरी लोकं होती तिथे. तिथे पण मला असं वाटलं, की दादा आले म्हणजे जे गुरु आहेत ते आले, की त्यांनी आम्हाला परत नेलं. नाही तू जा, नाहीतर मग तुझं तिकीट उद्या आणि नंतर सगळ्यात इम्पोर्टंट रात्री 10:30 वाजता त्यांचा फोन आला एअर इंडिया थ्रू, की हे फ्लाइट उद्या पण रिपेअर नाही होणार आहे, तर तुम्हाला अजून 1 दिवस स्टे वाढवून दिलाय. आम्ही एवढं एवढं हे झालं, की नशीब आम्ही फ्लाइट कन्फर्म करून आलो, नाहीतर आम्हाला परत अजून 1 दिवस काढावा लागला असता. बिकॉज एव्हरी डेचा प्लॅन करून आलो. 25 दिवस मिस्टर घेऊन आले होते. आणि मला इतकं म्हणजे इतकं हे गोष्ट तुम्हाला सांगायची होती फोन करून, पण मला म्हणजे तुम्हीच एवढे बिझी आहात म्हणून म्हटलं राहू दे. कधीतरी सांगायला. पण आता सगळ्या गोष्टी आणि इतका मला अनुभव आलाय ना त्याचा, की इतकं अलगद दुसऱ्या दिवशी आणलं. म्हणजे थोडे मला ह्याच्यात प्रेग्नंट असल्यामुळे पाय सुट्टे ठेवून बसल्यामुळे थोडे सुजले वगैरे ते ठीक आहे. ते झालं रिकव्हर. पण अदरवाईज हा इतका अनुभव अद्भुत होता ना, की मला खरंच असं वाटतं, की आणि मिस्टर पण एवढे अपसेट झाले. म्हटलं, "नाही, असं विचार कर ना, आपण फ्लाय केलं असतं आणि कुठेतरी फ्लाइट थांबलं असतं. मग काय केलं असतं आपण? पाकिस्तानात थांबलं असतं तर अजून काय केलं असतं?" असं खूप जबरदस्त अनुभव आला. खूप जबरदस्त म्हणजे. वेळ असेल खूप तर मी छान. सांगते, नाहीतर काही वेळ बोला असेल ना ताई, बोला. नाही हां, बोला ताई आपण बोला. आपण ज्या 2-4 गोष्टी ज्या आज सांगितल्यात त्या खूप मौल्यवान होत्या माझ्यासाठी
आणि मला असं वाटतं मलाही अहंकाराचा खूप हे आहे. ते पिंपाचं उदाहरण दिलं ते पण माझ्यासाठी होतं की काय असंही मला वाटलं. त्यानंतर तुम्ही ते अहंकाराची 14 लक्षणं सांगितली ताई. ती लक्षणं माहिती आहेत, ती असतात प्रत्येकात 2-4 पण ती कशी घालवायची याच्यावर आपण फोकस करावा अजून असं मला वाटतंय. आपल्याला आपण ज्याला कवटाळतो ते आपल्याला मिळतं हे पण मला समजलं. मनस्थिती बदलली की परिस्थिती बदलते हे पण आपण खूप सांगितले, ते खूप पटलंय. आणि वरनं आज स्पंदनं माझ्यावर आली, ती खूप चमचमणारी स्पंदनं होती आणि ती माझ्या शरीरात शिरली. ती काही काळ होती आणि माझे हात आज फुलल्यासारखे वाटले मला, असे कापसासारखे किंवा काय मला नाही कळलं, पण ते हात माझे दोन्ही फुलल्यासारखे वाटले. हा अनुभव आला. आणि आपण आज जे भरभर घेतलं त्याच्यात काही वेळ मिळाला तर आपण त्याच्यावर घ्यावं अशी विनंती आहे. खरंच खूप गोष्टी आहेत की ज्या तुमच्याशी शेअर करायच्या, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. पण जसं जसं जमेल तसं सगळ्या गोष्टी मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला ताई खूप नेमक्या शब्दात आणि तुम्ही अगदी इतकं मुद्देसूद आणि व्यवस्थित बोलतात, मला तुमचं कौतुक वाटतं. धन्यवाद. कारण ह्या गोष्टी कळणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला ह्या फेऱ्यातनं अडकलोय त्यातनं बाहेर निघायचं. महाराजांनी एका ओळीत आपल्याला सांगितले ते साक्षी भावानी बघा. त्याच्यातच तुम्हाला समजेल की हा मी माझ्या साक्षी भावानी जर बघितलं तर मला हे प्रत्येक गोष्टीचं अवलोकन होत आहे, समजतंय. ममता, खूप मजा वाटली तुझ्याकडून हे सगळं ऐकताना. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं आणि बोलायचं तुझ्याशी. खरं तर एखाद्या वेळेला जरूर आपण बोलूया. हा दादा, झालं असेल तर सगळ्यांचं मी आता रजा घेईन. नमस्कार ताई, कोटी कोटी तुम्हाला खूप थँक्यू. तुम्ही खूपच एफर्ट करता ऍक्च्युली. म्हणजे आम्ही धन्यवाद. कोणीतरी थोडंसं पुढे व्हा आपल्यापैकी की जबाबदारी घेईल या गोष्टींची. गुरुदादांवर एकट्यावर पडतंय. कोणीतरी कृपा करून. बोलू का? हा, बोला बोला ताई. नमस्कार. हो, मी बोलतेय. आता हे सगळे असे ऍक्सिडेंटचाच विषय निघालेत म्हणून माझा स्वतःचा अनुभव सांगते. आता माझी मुलगी मोठी आहे, जवळ 40 वर्षाची, पण ती 12वीत असताना कॉलेजमध्ये येत होती आणि सायकलवर होती. दोघी जणी मैत्रिणी सायकलवर येत होत्या आणि त्या दांडेकर पुलापाशी एक ट्रक आला आणि ऐकू येत आहे ना? हॅलो, ऐकू येतंय? तुम्ही बोला. आम्ही आमचे ऑडिओ बंद करतो. तुम्हाला नीट बोलता यावं. हो. आणि मागणं एक ट्रक आला आणि ती शेजारची मुलगी घाबरली जरा थोडीशी म्हणून ती तिच्यावर आली आणि सायकल पडली आणि तिच्या संपूर्ण अंगावरनं ट्रक गेला. पण घरात तसं मी एकटी होते, ते वडील तिला नाही येत आणि काय करावं काही सुचना. तिची मैत्रीण कशी धावत धावत आली आणि मला सांगितलं, अहो तिला ऍक्सिडेंट झालाय म्हणून. मला काही धड सुचत ना. माझ्या मावस भावाला घेऊन गेले आणि माझी तिथं बँक तिथंच जवळ, त्याच्यामुळे सगळे दुकानदार ते सगळे ओळखीचे होते माझ्या. मी म्हटलं त्यांना ऍक्सिडेंट झालाय का? तर ते म्हणले की म्हणे झालाय. तिथं काही तशा खडाखुडा काही दिसत नव्हत्या. म्हटलं काय झालं कोणास ठाऊक. मग ते म्हणले तिथं म्हणे अहो पोलीस चौकीत जा म्हणे. तिथं एका पोलीस चौकीत गेलं तर ते म्हणले हे आमच्या इथली हद्द नाहीये. दुसऱ्या पोलीस चौकीत गेले, तिथं सांगितलं तर ते म्हणले की अहो तिला म्हणे आता दवाखान्यात नेलंय. माझ्या पुढे इतके वाईट विचार यायला लागले की आता काय आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणून खूप तिथं समजूस तर मला खूप काळजी होती. डोक्यात नको नको ते विचारच होते. आणि नंतर मग ती आम्ही कसं तरी करत त्या दवाखान्यात गेलो, तर त्या दवाखान्यात मी गेले तर ती समोर चालताना येत दिसली मला. मी म्हटलं काय मनात म्हटलं काय असं का म्हटलं, एवढं ट्रकच्या खालनं आधी काय म्हटलं हे. मला एकदम मनात वाईट विचार आला की अरे काय भूतभीत झालं का काय. एकदम चालत चालत ते माझ्याकडे बघून हसते. म्हटलं कसं ते काय झालं. ते म्हणले अगं आई काय नाही झालं, मला काय नाही झालं. म्हटलं अगं असं कसं. मग म्हणलं दवाखान्यात. ते म्हणले अहो हिला काही झालं नाही, थोडंसं किंचित खरचटलंय आणि तसं काही. मग मी तिला म्हटलं काय झालं नेमकं. अगं म्हणलं मी ट्रक खालनं गेले, सरळ उभी राहिले
तिला सगळे वरची ट्रकची चाकं दिसत होती. जरा थोडासा किंचित हात जरी साईडला थोडासा गेला असता तर तिच्या हातावरलं चाक गेलं असतं. पण शेवटी महाराज इतके पाठीशी की तिला काहीही झालं नाही. तिची सायकलचं चाक पुढचं वाचलं, दप्तर फाटली, स्टीलचा डबा चपटा झाला. मी म्हणले एवढं सगळं झालं आणि हे असं कसं काय झालं. खरंच कळलं नाही त्यावेळेला, पण महाराज किती पाठीशी असतात तिला. तिला काहीही झालं नाही. शेवटी तो ट्रकवाला मग आम्ही पोलीस चौकीत जातो. पोलीस म्हणले की म्हणे तुम्हाला काही पाहिजे असं ते मागा, ते आता देतील, तुम्हाला तयार आहे. म्हणलं आम्हाला काही नको, तशी परिस्थिती माझी त्यावेळेला खूप नाजूक होती. म्हणलं आम्हाला काही नको, फक्त सायकल रिपेअर करून दिली तरी चालेल. सायकल त्यांनी रिपेअर करून दिली आणि नंतर कळलं ते साठे फरशीवाल्यांचा कारखाना आहे, त्यांचा तो ट्रक ड्रायव्हर होता आणि तो माळकरी होता. म्हणजे परमेश्वराने त्याला सुद्धा कसं वाचवलं आणि आम्हाला कसं सही सलामत त्याच्यात ते बाहेर काढलं, अशी माझ्या पुढं खूप असे अनुभव आहेत. आणि प्रत्येक क्षणी माझे महाराज खूप वाचवतात. माझी जशी शंकर महाराजांवर श्रद्धा आहे तशीच माझी गजानन महाराजांचा मी पारायणाचे करते. माझे अर्थात ते करून घेतात, मी काही करत नसते, माझ्याकडनं ते सगळं करून घेतात. आतापर्यंत पाठीशीच होते आहेत. ह्याही पुढे आजन्म पाठीशी राहावं एवढी त्यांच्या चरणी प्रार्थना. मला तर जास्त बोलता येत नाही, पण भयानक प्रसंग होता, भयानक प्रसंग होता. म्हणतात ना, देव तरी त्याला कोण मारे. नाही, पण आश्चर्याची गोष्ट अशी की तिला आम्ही सगळं शांत झाला विचारत होती. म्हणजे आई मला सगळे चाकं दिसत होती, ते गोल गोल फिरत होतं. म्हणजे जवळजवळ 5-10 फूट गाडी पुढे आली असेल. तरी महाराजांची कृपा आहे. खरंच महाराजांची कृपा आहे. कोटी कोटी प्रणाम. गजानन महाराज, साई महाराज, किती महाराजांनाच बोलावं, फक्त त्यांनी बोलवून घ्यावं आपल्याकडून, एवढीच त्यांना विनंती. मी आपली रजा मागते. खूप अद्भुत गोष्ट आपण सांगितली. जय श्रीताई. जय श्रीराम. जय जय श्रीराम. श्रीराम. आत्मवंदन हा ताई. दादा, कृपा करून ना जसं आहे तसंच टाका, वेळ आपल्या जाऊ देऊ नका, एवढी आपल्याला विनंती. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम. जय जय श्री. जय श्रीराम. जय श्रीराम. आत्मवंदन. आत्मवंदन ताई.